महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जी आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहातील वाईट परिस्थिती संबंधित आहे। या वसतिगृहात सुविधांचा गंभीर अभाव आहे। येथे विद्यार्थ्यांना दिले जात असलेले जेवणही निकृष्ट दर्जाचे आहे आणि वसतिगृहात अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे। अधिक तपशिलांसाठी आपल्या संवाददाता कडून आवाजावरून सविस्तर माहिती घेऊया। आदिवासी शासकीय मुलांच्या वसतिगृहात सध्या स्थितीने एक अस्वच्छ आणि अराजक वातावरण निर्माण झाले आहे। वसतिगृहात विद्यार्थ्यांना मिळणारे जेवण कंत्राटदाराकडून दिले जात आहे, परंतु ते निकृष्ट दर्जाचे आहेत। विद्यार्थ्यांचा आरोप आहे की वसतिगृहात अस्वच्छता सर्वत्र पसरलेली आहे आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय। विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी देखील अयोग्य आहे आणि वसतिगृहातील इतर अत्यावश्यक सुविधा देखील अपुऱ्या आहेत। शासनाने आदिवासी मुलांसाठी वसतिगृह तयार करताना अनेक सुविधा दिल्या आहेत, मात्र या ठिकाणी त्यांचा पूर्णपणे अभाव दिसत आहे। या वसतिगृहावर कोणाचेही नियंत्रण नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे। वसतिगृहातील ही परिस्थिती शासन आणि संबंधित विभागांसाठी एक गंभीर प्रश्न आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे। हा एक गंभीर आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी बाब आहे। आदिवासी मुलांच्या वसतिगृहांमध्ये असलेल्या अशा वाईट परिस्थितीला योग्य तो प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आहे। आम्ही या मुद्द्यावर अधिक माहिती मिळवण्यासाठी कायम लक्षात ठेवत राहू। चला बघूया या समस्येवर त्यांचे उत्तर काय असावे।